नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आज आपण श्रीगोंदा तालुक्याचं सर्वांचं आवडतं असं नेतृत्व साजन भैया पाचपुते, आज त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत। खरं तर त्यांची ओळख संपूर्ण तालुक्याला नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला आहे, कारण इतक्या छोट्या वयामध्ये सुद्धा पहिली धडक त्यांनी काष्टीतील ग्रामपंचायतीत दिली आणि सरपंच पदी त्यांची सहजपणे निवड झाली। पाहता पाहता त्यांची घोडदौड खूप पुढे पुढे चालली आहे। नेमकं त्यांच्या मनामध्ये काय आहे आणि तालुक्याला अपेक्षा काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। भाई नमस्कार। नमस्कार। माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण सरपंच पदी असताना असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटामध्ये आपण ते गेलात आणि उपनेतेपद आपण मिळवलं, याच्या पाठीमागे नेमकं गमक काय आहे? प्रथमतः तुम्ही माझी मुलाखत घेताय त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। आणि तुम्ही जो मला प्रश्न विचारला की उद्धव साहेबांनी मला उपनेतेपद का दिलं, मी तुम्हाला त्यामागची थोडी पार्श्वभूमी सांगतो। 2021 मध्ये कोरोना आजाराचं निधन झाल्यानंतर आम्ही आमचं कुटुंब संघर्ष करत होतो। संघर्ष करत असताना मी व्यवसाय करायचो, पण माझे वडिलांना राजकारण करायचे हे अख्ख्या तालुक्याला ज्ञान आहे। परिस्थिती अशी झाली की काष्टी ग्रामपंचायत येणाऱ्या वर्षा 2 वर्षात लागली। त्याच्या आधीची तुम्ही थोडीशी माझी जर हिस्ट्री जाणून घेतली तर अण्णा गेल्यानंतर पंचायत समितीला मी बबनराव पाचपुतेंचा विजय मिळवला होता, त्याच्यात माझा सहभाग होता। त्यानंतर काष्टी ग्रामपंचायत सरपंचपदी अमोल पवारला सरपंच केला। त्यानंतर रवींद्र दांगड यांना मी काष्टीचं त्यांची पत्नी तिला मी उपसरपंच केला। म्हणजे अण्णा गेल्यानंतर नैसर्गिक म्हणा तुम्ही त्या गोष्टी माझ्या स्वभावात माझ्या नेचरमध्ये हळूहळू ऍड व्हायला लागल्या। म्हणजे अनुवंशिकपणे तुमच्याकडे अनुवंशिकता येते। आणि असं कोणी असं काय ठरवून काय करत नसतं आयुष्यात, काही गोष्टी घडत असतात। तर अण्णा गेल्यानंतर आमचे चुलते पाचपुते साहेब आणि दुसरे चुलते दत्तू राणा हे साधारणतः वर्ष 1.5-2 वर्ष आम्ही त्यांच्या संपर्कात राहिलो। म्हणजे आमचे संबंध आजही कौटुंबिक स्तरावरती चांगले, राजकारणात नसतील पण कौटुंबिक आमचे संबंध चांगले। त्यानंतर एके दिवशी माझा एक मित्र आहे पुण्यातला, त्याच्याकडे राऊत साहेब जेवण करायला आल्यानंतर मी पण तिथं होतो, आमची ओळख झाली। राऊत साहेब मला म्हणले तू काय करतो, असं तसं आमची ओळख झाली। ओळख झाल्यानंतर पहिल्याच भेटीत राऊत साहेब मला म्हणले तू शिवसेनेत काय येत नाही। त्यावेळेस मी सरपंच पण नव्हतो, म्हणजे मी माझे कुठल्याही पदावरती नव्हतो। त्यानंतर मग राऊत साहेबांचा नंबर मी घेतला, आमच्या 1-2 भेटी झाल्या ऑफिसमध्ये। त्यानंतर मला बोलले आता उद्धव साहेबांना भेटू। उद्धव साहेबांकडे गेलो, उद्धव साहेबांचे 1-2 भेटी झाल्या। त्या दरम्यान नुकतीच ग्रामपंचायतची निवडणूक लागल्यानंतर मला काय ग्रामपंचायत लढायची नव्हती, म्हणजे वैयक्तिक मला, पण अण्णांचा जो गट होता काष्टीतला, जे लोक अण्णांना मानायचे, त्या लोकांवरती कुठेतरी अन्याय होत होता हे मला दिसलं, जाणवलं। मी त्यांना सांगायचो की बाबा अण्णांचे काय 7-8 लोक असतील, पॅनल घ्या, आपण एकत्र पॅनल करू। काय आमच्या वडिलांनी कितीतरी हजार सरपंच केले त्यांच्या अख्ख्या कालखंडात, आणि त्यांच्या मुलांनी सरपंच पद घ्यायचं म्हणजे आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। पण परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्या वेळेस प्रताप भैयाने ठरवलं बाबा त्याला ग्रामपंचायतीला सरपंच पदावर बनायचं, त्याच्यासमोर माझे कार्यकर्ते पायच धरत नव्हते। ते म्हणायचे भैया तुम्ही असले तर आम्ही उभा राहतो, नाही तर आम्ही उभा राहणार नाही। त्यावेळेस मग आमचं कुटुंब, जे अण्णांना लोक मानणारे, त्यांची आमची मीटिंग झाली। मीटिंगमध्ये ठरलं की बाबा आता ह्यांना आपण ठीक आहे, आता अण्णा गेले हे तर सत्य आहे, पण अण्णा गेल्यानंतर ह्यांना वाऱ्यावरती आपण कसं सोडायचं प्रयत्न केला आम्ही। आमच्या मीटिंग झाल्या, आम्ही काही लोक मध्यस्थी घातली। म्हणजे तुम्हाला इन्सिडेंट सांगतो, दरेकर आप्पा माझ्याकडे आदल्या दिवशी आले, आम्ही 3 तास बसलो, आमची चर्चा झाली। मी दरेकर आप्पा, सुनील तात्या आणि नारायणराव टिपून आमची चर्चा झाली। आमचं ठरलं उद्या जायचं, बोलायचं। म्हणजे आमच्या डोक्यात
शेवटच्या मिनिटापर्यंत काहीच नव्हतं की बाबा आपल्याला, आणि आम्हाला माहित पण नव्हतं. आम्हाला कदाचित वाटायचं की ठीक आहे बाबा, ताणून ताणून हा विषय मिटन आणि एकत्र ग्रामपंचायत होईल, म्हणजे आम्हाला निवडणूकच लढावं लागेल हे आमच्या काय मनात नव्हतं. म्हणजे याचं काही कारणच नव्हतं. आम्ही आमचं घर एक होतो. पण सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करून योगायोगाने दुसऱ्या दिवशी दिलीप आपणला हार्ट अटॅक आला तेव्हा आले. कसं झालं, काही लोक आमच्या घरात जुळवायचं बघत होते आणि काही लोक आमचं घर तोडायचं बघत होते. तर मी त्यांना समजून सांगत होतो की बाबा आपलं घर तुटणं काही योग्य नाहीये. आपलं घर तुटलं तर विरोधक आपला त्याचा फायदा घेते. ह्या गोष्टी मी वारंवार त्यांना समजून सांगत होतो. पण कसं असतं, एखाद्याचा हात मोडला, एखाद्याचा पाय मोडला तर आपण त्याला काय म्हणतो, हा माणूस अधू आहे. तसे माझे वडील गेल्यानंतर कदाचित त्यांना वाटलं असं हा अधू झालाय. पण माझ्या वडिलांनी जे माझ्यावरती संस्कार केले, मला ज्या गोष्टी शिकवल्या, कार्यकर्त्याला जीव कसा लावायचा, कार्यकर्त्याला जपायचं कसं, कार्यकर्त्याच्या अडचणीच्या वेळेत कार्यकर्त्याबरोबर कसं राहायचं, हे माझ्या वडिलांबरोबर जरी मी नसलो तरी मी कुठेतरी त्या गोष्टी बघत होतो. म्हणजे जरी मी प्रॅक्टिकली राजकारणात कुठं सक्रिय नव्हतो तरी त्या गोष्टी माझ्या समोर घडलेल्या आहेत काय. त्याच्यामुळे मला अण्णांनी जे संस्कार दिले होते, आणि अण्णांचं एक वाक्य होतं, तू आमदार होशील, खासदार होशील, मंत्री होशील, सगळं होशील, ज्या माणसाबरोबर गाव नसतं त्या माणसाला कुठेही किंमत नसते, असं मला अण्णांनी सांगितलं होतं. तर मग त्या सगळ्या गोष्टी आमच्या पुढे गेल्या. ग्रामपंचायत निवडणूक लढलो. काष्टीच्या लोकांनी माझ्यावरती अण्णा नसताना विश्वास दाखवला. हे माझ्यासाठी सोपं नाहीये. बरोबर, समजून घ्या या गोष्टी. माझ्या समोर तगडा उमेदवार उभा होता, आणि ज्या दिवशी मी उभा राहायचा निर्णय घेतला त्या दिवशी मला माहित होतं की माझ्या वडिलांनी जे सर्वसामान्य गोरगरिबांची जी कामं केली आहेत, पुढे कोणाची भांडणं असतील, काय छोटा मोठा प्रॉब्लेम असेल, पुढे वादविवाद असतील, नवरा बायकोची भांडणं असतील, हे जे काम आहे ना, हे काम म्हणजे ते कुटुंबाच्या घरात पोहोचले तुम्ही. बघा, लाईट, रस्ते, पाणी हे तर जनरल लोकांचं काम असतं. पण अण्णा प्रत्येक कुटुंबात पोहोचले होते, आणि मला माहित होतं की अण्णांचा मुलगा म्हणून लोक मला एकदा निवडून देणार. जर मी चांगलं काम केलं तर मला परत देतील, नाही तर मला घरी बसवतील. हा निसर्गाचा नियम आहे. एकदा संधी तुम्हाला वारसाने मिळती. जर तुमच्यात कर्तृत्व असेल तर, तुमच्यात कर्तृत्व नसेल तर तुम्हाला मिळत नाही, समजून घ्या. आणि योगायोगाने मी सरपंच झालो. सरपंच झाल्यानंतर म्हणजे त्यावेळेस कार्यकर्त्यांसाठी मी निवडणूक केली. योगायोगाने त्यानंतर मार्केट कमिटीचं इलेक्शन लागलं, आणि मितेश नाटा अख्ख्या तालुक्याला माहिती येतो, माझा अत्यंत जवळचा मित्र येतो. जसे बाळासाहेब नाटा अण्णा जसे मित्र होते, राजकारणात त्यांचं वादविवाद चालू राहायचे, पण मैत्री आली की ते दोघं एकत्र यायचे, तसे मितेश नाटाची माझी मैत्री होती. मितेश मला बोलला की भैया, जर तुम्ही उभा राहिले तर मी उभा राहतो, नाही तर मी काय उभा राहणार नाही. त्या इलेक्शनला सुद्धा मला काहीच इंटरेस्ट नव्हता. मला मार्केटमध्ये जाण्यात काय म्हणजे इंटरेस्ट नव्हता. माझा काही त्या संस्थेची संबंध पण नव्हता. त्यावेळेस मी मित्रासाठी मार्केट कमिटीला उभा राहिलो. मी निवडून आलो. बिचारा मितेश पडला. मितेश का पडला, कुणी पाडला, या सगळ्या गोष्टी तालुक्याला माहिती आहे. त्यानंतर अण्णासाहेब शेलार आणि बाळासाहेब नाटांची इच्छा होती की मी सभापती व्हावं. आता योगायोगाने तुम्ही माझी मुलाखतच घेताय तर ती गोष्ट मी उघड करतो. माझी लोकांनी ऐकायला आवडेल. माझी 1% सुद्धा इच्छा नव्हती की मला सभापती व्हायचं. मला काष्टीचा सरपंच झालो मी, ती गोष्ट माझ्यासाठी आयुष्यात सगळ्यात मोठी होती. मी उद्या कोण होईल नाही होईल मला माहित नाही, पण अण्णा गेल्यानंतर मी काष्टीचा सरपंच झालो, जनतेतून लोकनियुक्त सरपंच. ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि सभापती होण्यात मला काही इंटरेस्ट नव्हता. पण अण्णासाहेब आणि बाळासाहेब मला म्हणायचे, भैया तुमचं नाव आम्ही लावून धरतो, राहुल दादाला सांगतो आणि तुम्ही सभापती व्हा. मी त्यांना म्हणायचो, अण्णासाहेब मला काय व्हायचं नाही. एक तर माझ्या मागे अण्णा गेलेत, आमचे व्यावहारिक जे गुतुड आहे ते सोडवायचे, राजकारणात मी नवीन आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला काय पेलावणार नाही, तुम्ही काय करू नका. पण असा पिक्चर क्रिएट झाला की मला सभापती व्हायचे. मला सभापती होण्यात इंटरेस्ट नव्हता. मला जर व्हायचंच होतं, मी जर ठरवलं असतं मला सभापती व्हायचंच आहे तर मी सभापती झालोच असतो, हे पण सांगतो तुम्हाला. पण माझ्या डोक्यात त्या गोष्टी काय नव्हत्या, त्याच्यामुळे मी काय त्या गोष्टीची जास्त दखल घेतली नाही. आता राहिला मुद्दा की सभापती पदाला मी विरोधात मतदान का केलं, हा प्रत्येक माणसाचा प्रश्न आहे. तर ज्या वेळेस राहुल दादा आम्ही एकत्र आलो, एकत्र बसलो होतो, त्यावेळेस अण्णांना मानणारा एक कार्यकर्ता आहे, त्याचं नाव सचिन चौधरी. माझी एक इच्छा होती, मी तुमच्या बरोबर येतो, मला तुमच्याकडून काहीच नव्हतं, मला सभापती नाही व्हायचं, उपसभापती काहीच नव्हतं. फक्त माझी इच्छा होती की बाबा सचिन चौधरीला तुम्ही सरपंच करा.
राहुल दादांनी शब्द दिला करतो. राजकारणात किंमत कशाला असते? शब्दाला. जो शब्द पाळत नाही तो राजकारणीय, म्हणजे त्या राजकारण्यावरती लोकांचा विश्वास राहत नाही. तर सचिन चौधरीला निवडणूक झाली, म्हणलो 8-15 दिवस गेले निवडून, मी म्हणायचो राहुल दादा करा, ते म्हणायचे कडू, तो ऐकत नाही, हा ऐकत नाही. तुमची जबाबदारी काय? तुम्ही शब्द दिलाय मला. जसा तुम्ही अतुल लोखंडेला 10 महिन्यापूर्वी, 8 महिन्यापूर्वी, 12 महिन्यापूर्वी शब्द दिलता, ज्यावेळेस अतुल लोखंडे पंचायत समितीला पराभूत झाला त्यावेळेस तुम्ही त्याला शब्द दिलता तो सभापती करतो, तो तुम्ही पाळला. पण साजन पाचपुतेला शब्द दिला होता की मला काय मागत होतो का मी? नाही. तुमची अख्खी निवडणूक झाली, मी तुमच्याकडनं कुठली अपेक्षा केली का? नाही. मी उभा राहिलो मित्रासाठी. ठीक आहे, मित्र पडला, मी निवडून आलो, मी गुलाल सुद्धा घेतला नाही. तर सचिन चौधरीला सरपंच केला नाही म्हणजे मला जाणवलं की कुठेतरी गडबड आहे. आणि माझं असं असतं, मी माणसाच्या जवळ जातो, मला जर तो माणूस योग्य वाटला तर मी त्या माणसाबरोबर संबंध ठेवतो, नाही तर मी संबंध ठेवत नाही. ती माझी स्पष्ट भूमिका असते. कोणाबरोबर? तो कार्यकर्ता असू दे, नाही तर नेता असू दे. आज दुसरा प्रश्न तुम्ही मला विचारला की तुम्हाला उपनेते का केलं? साहेब, राऊत साहेबांची माझी 4थी मीटिंग, मला म्हणले तुला पक्षात यावाच लागेल. त्यावेळेस माझ्या डोक्यात काही असं कुठल्या पक्षात प्रवेश करायचा नव्हता. मी सरपंच झालो, मार्केट कमिटीला काय गेलो नव्हतो. मग मला राऊत साहेब म्हणले की बाबा तुला पक्षात प्रवेश करावा लागेल, इच्छा आहे. त्यावेळेस पक्ष अडचणीत होता आणि मला माझ्या वडिलांनी एक गोष्ट शिकवली, जो अडचणीत आहे त्याला साथ द्यायची. जे दिवस चांगले आहेत ना त्याचे चांगले आहेत, त्याला तुझी गरज नाहीये. जो अडचणीत आहे त्याला तुझी गरज आहे, त्यासाठी तू उभा राहायला पाहिजे. मग मी राऊत साहेबांना विचारलं, बाबा तुम्ही मला, ठीक आहे शिवसेनेत येतो, तुम्ही मला काय पद द्या? ते करतो तुला उभा येतो. शिवसेनेचा कधीच पाचपुते घराण्याचा संबंध आला नाही. तर मी माझा एक मित्र आहे आमच्या गावातला, एक इम्रान शेख म्हणून एक मुलगा आहे, तो मुंबईत असतो, तो शिवसेना. त्याला फोन केला, बाबा हे उपनेते पद काय असते? म्हणलं उपनेतेच करणार आहेत का? म्हणलं हा. ते म्हणले उपनेते नाही करणार. म्हणलं का? ते म्हणले ते मोठं पद असतं. ते म्हणले, मी म्हणलं अरे नाही बाबा. मग मी फोन कट केला. मी राऊत साहेबांना परत फोन केला की साहेब तुम्ही मला उपनेते करणार आहेत का? साहेब म्हणले हा रे उपनेतेच करणार आहे, असं आम्ही कुणाला देत नाही, ते आमदार खासदाराचं पद आहे. मग तो मित्र मला बोलला की साजन असे उपनेते कोणाला करत नाही, ते तुला उपनेते करतात म्हणजे तुझ्यावरती तेवढा त्यांचा विश्वास बसलाय किंवा तू तेवढा विश्वास संपादन केला तिथं. असं कोणाला काय मिळतं का? तुम्हाला विश्वास संपादन करावा लागतो. 4 गोष्टी त्यांना तुमच्या पटल्या पाहिजे, तुमच्या त्यांना पटल्या पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे की हा व्यक्ती भविष्यात आपल्या कामाला येईल, तरच ते एखाद्याला जबाबदारी. आता मला तर राऊत साहेबांनी मला शब्द दिला की मित्र उपनेते. आम्ही उद्धव साहेबांकडे गेलो, आमची मीटिंग झाली. उद्धव साहेब मला म्हणले तुला आज प्रवेश करावा लागेल. साहेब मी आज प्रवेश नाही करत, मला थोडा वेळ द्या, मी काही गोष्टीचं नियोजन करतो आणि प्रवेश करतो. त्यानंतर मी काष्टीला आलो. आल्यानंतर काही माझे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर मी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं बाबा आपल्याला शिवसेनेत जायचं. काही लोकांचा विरोध होता, काही लोक म्हणायचे शिवसेनेचं काय आहे. सो जे प्रॅक्टिकली ते सांगतोय इथं शिवसेनेचं काय आहे. मी म्हणलं आपल्याला इतिहास घडवायचा आहे. आपण काष्टीचे सरपंच झालो, हा आपण इतिहास घडवला. उद्या शिवसेना श्रीगोंदा तालुक्यात एखादं पद घेईल, मी म्हणतो मार्केट कमिटीवर जाईल, भविष्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार खासदार काय होईल. एखादा शिवसैनिक असेल, मी शिवसैनिक आहे, मी जरी उपनेता असतो तरी, तर एखादा शिवसैनिक जर श्रीगोंदा तालुक्यात स्कोप आहे काम करायचा, तर शिवसेनेत जाऊन आपण काम करू, आपण शिवसेना वाढवू, लोकांपर्यंत पोहोचवू, लोकांची कामं करू. त्यानंतर आमच्या काही कार्यकर्त्यांचा कौटुंबिक आमचा निर्णय झाला की आम्हाला शिवसेनेत जायचं आणि 4 तारखेला मी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आणि तिथंच उद्धव साहेबांनी मला उपनेत्याची जबाबदारी दिली. माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब, खासदार संजय राऊत, तुमच्यावर जो काही गाढा विश्वास बसलाय त्याचं नेमकं कारण काय ते तुम्ही आम्हाला सांगायचं टाळले. माझं मत एक कारण का त्यांच्याकडे खूप माणसं आहेत माहिती आहे ना, आणि तुमचं वय पाहता जिल्ह्यात लोक आहेत, त्यांच्याकडे तालुक्यात लोक आहेत, बरेच लोक त्यांना संपर्क करतात. माहिती आहे मला कसं असतं साहेब. आपण सोन्याच्या दुकानात गेलो काय म्हणतो, आपण काय म्हणतो आम्हाला सोनं पाहिजे 24 कॅरेट, आणि त्याचा जो भाव असतो तो आपण त्याला देतो आणि आपण ते सोनं घेतो. जसं उद्धव साहेबांना कदाचित मी 24 कॅरेट वाटलो असेल, कदाचित मला माहित नाही. मी त्यांना असा प्रश्न विचारू शकत नाही साहेब तुम्ही मला उपनेते का केलं. त्यांनी मला एकच सांगितलं, साजन तुला मोठी जबाबदारी देणार आहे आणि तुला काम करायचं. त्यांना काहीतरी माझ्या दिसलं असेल,
किंवा त्यांनी स्वर्गीय अण्णांचं राजकारण तपासलं असेल, अण्णांच्या या काही गोष्टी माहिती काढल्या असेल, अण्णा कोण होते, काय होते, अण्णांचं काम काय, आणि कदाचित सरपंच झाल्यानंतर त्यांना असा कॉन्फिडन्स आला असेल की बाबा हा व्यक्ती काहीतरी करू शकतो किंवा करणार आहे, तर ह्या व्यक्तीला छोटं मोठं पद देण्यापेक्षा उपनेते. आज 25 वर्ष झालं शशिकांत गाडे सर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत. ज्यावेळेस मध्ये आम्ही होऊ द्या चर्चेची यात्रा काढली त्यावेळेस प्रोटोकॉल असा असतो शिवसेनेत की आधी जिल्हा प्रमुख बोलतो, नंतर उपनेता मोठा. पण मला लाज वाटायची. मी विचार केला की मी काल शिवसेनेत आलो, जरी मी उपनेता असलो तरी मी शिवसेनेत का आलो, कारण सरांनी शिवसेना जिवंत ठेवली म्हणून आलो, नाही तर मी आलो असतो का, नसतो आलो. तुम्ही बघा प्रत्येक होद्या चर्चेत आधी मी बोलायचो उपनेता, नंतर गाडे सर बोलायचे. म्हणजे जरी माझ्याकडे पद असलं मोठं तरी ज्या माणसाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे त्या माणसाला मी कायम आदर दिला पाहिजे, त्या माणसाची 4 सल्ले ऐकले पाहिजे, तरच मी राजकारणात पुढे जाईल ना. मी जर मलाच मोठा समजलो, असे किती लोक आहेत जे स्वतःला मोठे समजून आज अडचणीत येतात. माहिती आहे, सगळ्या तालुक्याला माहिती, महाराष्ट्राला माहिती. त्याच्यामुळं मला माझा त्यांच्यावरती किंवा त्यांचा माझ्यावरती जो विश्वास आहे त्यांना माहिती आहे की उद्या साजन पाचपुतेला एखाद्या पक्षाने सांगितलं की तुला आमदार करतो, खासदार करतो, 50 खोके देतो, काय देतो, साजन पाचपुते बोलणार नाही. आणि तोच विश्वास आहे. आणि शेवटपर्यंत जरी माझ्या डोक्यात भविष्यात विचार येणार नाहीच, आणि जरी आला तर मी पक्ष श्रेष्ठींना भेटल, माझी तक्रार सांगल, मला पक्षाची अडचण आहे, मला हे असं काम करता येत नाही, तुम्ही सुधरा, एकदा 2दा 3दा सांगल. जर सुधरवलं तर मी एकनिष्ठ माणूसच आहे. माझे वडील बबनराव पाचपुतेंबरोबर 40 वर्ष एकनिष्ठ राहिले, तसाच मी. आणि कालपर्यंत म्हणजे ग्रामपंचायतच्या आधीपर्यंत माझी भूमिका अशी होती की आम्ही एकत्र सगळं राजकारण करावं. विकीदादा, प्रताप भैया, साजन, सुदर्शन, आजी आणि 5 मुलं, आणि प्रत्येकाने जबाबदारी घ्यावा. मी काय करायचं, विकीदादाने काय करायचं, प्रतापने काय करायचं, सुदर्शनने काय करायचं, आजीने काय करायचं. तसं पवारांच्या कुटुंबात जबाबदारी दिली प्रत्येकाला. तू राजकारण करायचं, तू व्यवसाय करायचा, तू मॅनेजमेंट करायचं. तसं त्या गोष्टी करणं गरजेचं होतं आणि त्याचं मॉनिटरिंग दादांनी करायला पाहिजे होतं. पण दुर्दैवाने असं मला वाटतं की दादांची जरी इच्छा असेल, दादांची जरी इच्छा होती आणि दादांची जरी इच्छा असेल तरी दादांना काही गोष्टी अडचणीच्या आहेत. त्याच्यामुळे कदाचित दादांची इच्छा होती असं माझं मत. म्हणजे मला सरपंच पदावर उभं राहायचं नव्हतं. माझं मत होतं की बाबा जरी घरात दिलं तरी सुदर्शनला करायचं. पण दादांची इच्छा होती, दादांनी आम्हाला सांगितलं पण त्यानंतर काय घडलं आम्हाला काय माहित नाही, आणि ते आम्हाला जाणून पण घ्यायचं नाही. त्या तालुक्याला न्याते की कोणाच्या हातात रिमोट आहे आणि कोण बटणं दाबतं हे सगळ्यांना माहिती. ते कदाचित त्याच्यामुळं आम्हाला आमचं घर कुठलं. पण भविष्यात राजकारण सोडून आमचे कौटुंबिक जे संबंध आहेत, एखादा कार्यक्रम असेल, सुखदुःख असेल, आम्ही त्याच्यात सहभागी होऊ. राजकारणात मला वाटत नाही की कदाचित आम्ही भविष्यात येईल. कारण तुम्ही जो प्रश्न विचारला की उद्धव साहेबांनी, राऊत साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, ठीक आहे, माझ्या वडिलांनंतर मला अपेक्षा कोणाकडून होती, चुलत्यांकडून होती. त्यांनी मला सोडलं, पण चुलत्यांच्या वडिलांसारख्या ज्या माणसांनी मला जपलं, उद्धव साहेबांनी, राऊत साहेबांनी, त्यांच्यासोबत नाही का तरी. म्हणजे उद्या त्यांनी मला काही दिलं तरी नाही दिलं तरी नाही. शेवटी आपण तत्व पाळणारा माणूस, तत्वात काम करतो मी आणि तत्व सोडून मी काम करतो. आज या मुलाखतीच्या निमित्तानं संपूर्ण श्रोतेगण, प्रेक्षक आपल्याला ऐकतो आहे. भविष्यामध्ये अशाच विशिष्ट अँगल मधून तालुक्याला आपण दिसणार आहात का किंवा त्याच्या समोर जाणार आहात का? आता कसं आहे साहेब की गेले 40 वर्ष झालं आमच्या घरात राजकारण आहे. त्याच्यातल्या 30 वर्ष आमच्या घरात आणि आता त्या गोष्टीवरती मी भाष्य करण्याऐवजी महाविकास आघाडी, महाविकास आघाडी काँग्रेसमध्ये घनश्याम गेले, शरद पवार गटात राहुल झाला आणि शिवसेनेत हा माझा निर्णय नाही साहेब. उद्या मला माहित होतं का मी सरपंच, मला माहित होतं का मी मार्केटला जाणार नाही, मी गेलो.
मी काम करायचा प्रयत्न करतोय, लोकांना माझ्याकडनं अपेक्षा असते, मी प्रयत्न करतोय त्या पूर्ण करायच्या. सगळ्याच पूर्ण होतील का तर नाही होणार, वेळ लागेल. शेवटी कुठलीही गोष्ट जर चांगली घडायची असेल तिला वेळ लागतो, जर तात्पुरती घडायची असेल तर ती तात्पुरतीच लागते. तर भविष्यात मला जर पक्षाने सांगितलं की तुला विधानसभा करायची तर मी विधानसभा करणार. मी खासदारकीला सांगितलं, मला उद्या पक्ष मानला की तुला मुंबईतून उभं राहायचं, मुंबईत जो पक्ष आदेश देईल, मी निवडणुकीत विजय होईल पराजय होईल हा नंतर, पण पक्षाचा जो आदेश असेल तो अंतिम. मला पक्षाने सांगितलं तर मी लढणार, आणि नाही सांगितलं तर मी थांबणार. पण मी आमदार झालोच पाहिजे अशी काही परिस्थिती नाही. माझ्या वडिलांचं जे काम आहे ते घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे, आणि त्यानंतर साजन पाचपुते हा त्यांचा वारस आहे. तर काही लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहे. ठीक आहे, काही लोकांना कदाचित अजून वाटत असेल की बाबा साजन भैया पुढे दिसत नाही, पुढे येत नाही, बाबा लोकांमध्ये कार्यक्रमात येत नाही. आमच्या कुटुंबातून प्रमुख माणूस अण्णा ते अचानक निघून गेलेले. त्यानंतरचा जो ज्या गोष्टी आहेत आमचे व्यावहारिक असतील, कौटुंबिक असतील, आमच्या ज्या काही गोष्टी असतील त्या काही एका वर्षात किंवा 2 वर्षात संपणाऱ्या नाहीये. त्याला काही काळ जाऊन द्यावा लागेल. आणि माझं मत वेगळं आहे की आधी मला काम करू द्या, लोकांची इच्छा होते मी आमदार व्हा, माझी इच्छा नाही पाहिजे की मी आमदार झालो पाहिजे. त्याच्यामुळे मला लोकांचं काम करायची इच्छा आहे. आज जरी माझ्याकडं मी काष्टीचा सरपंच असलो तरी माझ्याकडं श्रीगोंदा तालुक्यातल्या प्रत्येक गावातला माणूस येतो. कोण लाईटचं काम सांगतो, कोण रस्त्याचं सांगतो, कोण पोलीस स्टेशन सांगतो, कोण तहसीलदारचं सांगतो. माझ्यासमोर माणूस आला, मी त्याला विचारत नाही तू कुठल्या पार्टीचा आहे, तू कुठल्या पक्षाचा आहे, तू कुणाला मत दिलं. आपण मतदान करायला जातो त्यावेळेस त्या पेटी समोर ते मतदान पेटी आणि तिची मशीन आणि आपण असतो. दुसरं कोण असतं का, कोणचा नेता असतो का बघायला? त्याच्यामुळे मतदान जे केलंय ना ते त्यालाच माहित असतं. जरी तो बाहेरून म्हणला ना मी ह्याला मतदान केलं त्याला मतदान केलं, ते त्याच्या मनात असतं. त्याच्यामुळे मला लोकांमध्ये काम करायचे. मला राजकारण शिवसेनेचा हा मंत्र आहे, 80% समाजकारण, 20% राजकारण. त्याच्यामुळे मला समाजकारण करायचंय. लवकरच तुम्हाला 8-10 दिवसात मी एक नवीन संस्था उघडतोय. त्या माध्यमातून मी ज्या लोकांना मदतीची अपेक्षा आहे, ज्या लोकांना मदतीची गरज आहे, फाउंडेशन उघडतोय. येणाऱ्या 8-10 दिवसात त्याचं लॉन्चिंग स्वर्गीय अण्णांच्या नावाने त्या सगळ्या गोष्टी करतोय मी, आणि त्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. भविष्यात मला माहित नाही, मला माहित नव्हतं माझ्या नशिबात सरपंच, मला माहित नाही माझ्या नशिबात काय. माझा विश्वास माझ्यावरती, माझ्या कर्मावरती. जर माझे कर्म चांगले असतील तर कदाचित ते गोष्टी मला मिळतील. जर माझ्या मनात पाप असेल तर कदाचित मला मिळणार नाही. त्याच्यामुळे मी माझ्या कामावरती, माझ्या कर्मावरती आणि माझ्या एकनिष्ठेवरती माझा विश्वास आहे. जे मला देईल देव ते मी स्वीकारायला तयार आहे. आता लोकसभेची निवडणूक आता संपन्न झालेली आहे आणि 4 जूनचे वेध सरावना लागलेले आहेत. तर आपण झालेल्या निवडणुकीकडे आपण कसं पाहता, आणि आपले जे उमेदवार होते आमदार निलेश लंके, तर त्यांची जी घोडदौड आहे तर ती कशी राहील, तर त्यांचं लीड कसं राहील? आता मी काय भविष्यकार नाहीच आहे, आणि मी खासदारकीवरती कोण निवडून येईल याच्यावरती बोलणारा एवढा मोठा नेता नाहीये किंवा कार्यकर्ता नाही. पण जे वातावरण दिसतंय मी तुम्हाला माझ्या गावाचा, तालुक्याचा अंदाज देऊ शकतो. मी काय जिल्ह्याचा अंदाज देऊ शकतो नाही. तर माझं मत असं आहे की 2 गोष्टी आहेत राजकारणात. एक तर ग्राउंड लेवलला काम करायचं, आणि एक तर वारस म्हणून, नेत्याचा मुलगा म्हणून हाय लेवलला काम करायचं. 2 गोष्टी. तर सुजय विखे यांच्या घरात पारंपरिक 50 वर्ष झाले राजकारण, त्यांना वारस आहे वडिलांचा, आजोबांचा, पंजोबांचा. तर तसा निलेश लंके एक पत्र्याच्या घरात राहणारा एखाद्या मास्तरचा मुलगा आहे. कसं असतं साहेब, इतिहास घडवतो कोण? फटका माणूस. कधी बघा, इतिहास घडवणारा माणूस फटका असतो. तसा कदाचित श्रीगोंदा तालुक्यातनं लंके साहेबांना चांगलं मत मिळेल याचा मला अंदाज आहे किंवा खात्री आहे. कारण साजन पाचपुतेंनी काय केलं, घनश्याम अण्णांनी काय केलं, राहुल जगतापांनी काय केलं, याच्यापेक्षा
लोकांनी निवडणूक हातात घेतली होती. उद्या मी जरी लोकांना काय सांगितलं असतं लोकांनी मला ऐकलं नसतं असं माझं मत आहे. त्याच्यामुळे उद्या जर लंके साहेबांना लीड मिळालं 2000, 5000, 20,000 काय मिळालं त्याचं श्रेय कोणीच घ्यायचं नाही. त्याचं श्रेय त्यांचं आहे. ठीक आहे, आम्ही काम केलं, आम्ही त्यांना उभं केलं, पण लोकांनी आमच्याकडे बघून मतं दिली नाहीयेत. लंके साहेबांकडे बघून किंवा नरेंद्र मोदी साहेबांना वरती जो शेतकरी नाराज होता ते बघून किंवा जी वाढती महागाई आहे त्या गोष्टीवरती मतदान करणार. उद्या मी उभा राहिल्यानंतर लोक मला मतदान करणार. पहिलं कसं असायचं, गावातले एखादी पार्टीला असायचे किंवा गावातला कार्यकर्ता असायचा, विरोधी पार्टीचा आणि सत्ताधारी पार्टी. त्या कार्यकर्त्यांनी गावातल्या लोकांना सांगितलं, पार्टी असायची, समजा गावात 1000 मतं आहेत तर 500 मतं विरोधात सत्ताधारी आणि 500 मतं विरोधकाला. त्यांचा एक मुखी असायचा, तो सांगायचा बाबा आपल्याला ह्या वेळेस काम करायचं. ती 500 लोक तिथे ऐकायची. आसाहेब सक्का भाऊ सख्या भावाचा आहे, तो स्वतंत्र, तो म्हणतो तुला कुठं मतदान करायचं कर, मी माझं ठरवलंय बाबा मतदान कुठं करायचं. त्याच्यामुळं राजकारणाची आखी थीमच बदलली. राजकारणाच्या सगळ्या गोष्टी गेल्या 2-5 वर्षात अख्ख्या सायकलमध्ये अख्ख्या बदल झाल्या. त्याच्यामुळे असं आज कुणी म्हणू शकत नाही की माझं एवढं फिक्स मतदान, तुझं एवढं फिक्स, तसं काय राहिलं नाही. ज्यावेळेस तो माणूस उभा राहील, मी स्वतःला आजमावल, त्यावेळेस कळेल मला की माझ्या बरोबर 1000 लोक आहेत, 10,000 लोक आहेत का 1,00,000 लोक आहेत. कारण परिस्थिती म्हणजे बबनराव पाचपुतेंचं जे वय, आज त्यांच्या कार्यकर्त्याचा मुलगा मतदान करणार आहे, तर त्या कार्यकर्त्याला माहिती आहे की बबनराव पाचपुतेंची खासियत काय, त्यांनी काय केलं. पण मुलाला समजावणं अवघड आहे असं मला वाटतं. येणाऱ्या विधानसभेला 19,000 मतदार आहेत जे पहिल्यांदा वोटिंग करणार. म्हणजे 19,000 लोक जी आहेत, मुलं आहेत, ती मुलंच आहेत जे भविष्यात पिढी घडवणार आहेत, श्रीमंत तालुक्याचं भविष्य घडवणार आहेत. ती लोक कुणाला मतदान करतात, त्यांना माझ्यावरती विश्वास वाटतोय, राहुल दादावरती वाटतोय, घनश्यामांवर वाटतोय, बबन दादावर वाटतोय, विखे दादावर वाटतोय, प्रताप भैया वाटतोय, नागोडेंवरती वाटतोय किंवा अण्णासाहेब असे अनेक लोक आहेत ज्यांना आमदार व्हायची इच्छा आहे, त्यांच्यावरती विश्वास वाटतोय. त्यावेळेस खरी क्रेडिबिलिटी कळेल की कुणाच्या बरोबर किती मतदान आहे. आज त्या नावामध्ये दत्ताभाऊ पानसरेंचे नाव दत्ताभाऊ पानसरेंचा विषय असा आहे की मला वाटत नाही दत्ताभाऊ विधानसभा करतील. दत्ताभाऊला असं माझ्या कानावरती की नाशिकची कुठली तरी पदवीधरचं इलेक्शन त्यांना इंटरेस्ट आहे. म्हणजे मी जेवढं दत्ताभाऊला ओळखतो, दत्ताभाऊ विधानसभा करणार नाही असं माझं मत, करू शकतात. उद्या त्यांना त्याला तिकीट पण देऊ शकतात, असं काय नाही. राजकारणात काही घडू शकतं, त्याच्यामुळे इम्पॉसिबल काय नाही, पॉसिबल काय नाही. आणि राहिला विषय लंके साहेबांचा, लंके साहेबांना श्रीगोंदा तालुक्यातून चांगलं मतदान होईल, कारण ही लोक भावना होती ज्या लोक, कारण त्याचा अंदाज मला आहे. त्याच्यामुळं जी चर्चा होती किंवा जे एकंदरीत वातावरण दिसत होतं, त्या वातावरणावरून श्रीगोंदा तालुक्यातून लंके साहेब. तुमच्या ह्याच प्रश्नाला अनुसरून तुम्ही जी उदाहरणं दिली त्या अनुषंगाने आमदार निलेश लंकेंच्या नेमक्या जमेच्या बाजू कोणकोणत्या होत्या की ज्या माध्यमातून त्यांना लीड जास्तीत जास्त मिळू शकतो? पहिली जमेची बाजू त्यांची अशी होती की त्यांचा लोकांमध्ये संपर्क, जनसंपर्क. आता मी सरपंच झालो, माझ्याकडून लोकांना अपेक्षा आहे की जी समस्या आहे ती सरपंचाने सोडवली पाहिजे. कुठला असा नेता आहे का असं कोणाचं घर चालवतो, असं कधी ऐकलंय का एखादा नेता बाजार घेऊन गेला एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी, मतदाराच्या घरी? त्यांची समस्या आहे ती तुम्ही सोडवा. ती सोडवण्यासाठी तुम्हाला संपर्क झाला पाहिजे. म्हणजे काय, तुम्हाला फोन लागला पाहिजे, तुम्ही त्यांना भेटले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आता असं आहे की लोक मतदान कुणाला करतात, ज्या मतदाराला तो उमेदवार आपला वाटतो. आता साजन पाचपुते आपला वाटला म्हणून लोकांनी मदत केली, निलेश लंके आपला वाटला म्हणून मदत केली. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मला जो जाणवला, जेवढं केलं की मुळात केंद्र सरकारचे जे अपयश आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत, बाजारभाव नाही, खतावरती जीएसटी, तुम्ही शेतकऱ्याला 6,000 रुपये देता आणि खतावरती 12,000 जीएसटी घेता. म्हणजे तुम्ही 6,000 जाऊन अजून 6,000 त्यांच्याकडून घेताय, समजून घ्या. म्हणजे कदाचित 2014ला 2019ला लोकांना परिवर्तन करायचं होतं, पण 10 वर्षात लोकांचे डोळे उघडले. लोकांना तुम्ही वेळ समजू नका, कुठल्याच नेत्यांनी लोकांना वेळ समजायचं नाही. लोक वेळे नाहीत, नेते वेळे असतील
पण लोक वेळी नाहीत. लोकांना बरोबर कळतं कुणाला कुठं बसवायचं. त्याचं ज्वलंत उदाहरण देतो श्रीगोंदा कारखाना. किती ताकद लावली, सगळे एक झाले. लोकांना माहिती की हा कारखाना कोण चालू शकतो. लोकांनी मतं दिलीच आहे. त्याच्यात असं काय नाही की त्याच्यात फक्त विरोधकांना सत्ताधाऱ्यांनीच. ज्या माणसाला वाटत होतं की हा कारखाना हा व्यक्ती चालू शकतो, त्या व्यक्तीला डायरेक्ट जाऊन लोकांनी म्हणतात कोणाच ऐकलं नाही. आणि आज सुद्धा लोकांना परिवर्तन करायचं. लोक मोदी सरकारच्या ज्या आश्वासनं होती, मोदीवरती लोकांचा जो विश्वास होता, मोदी साहेब असं म्हणते, लोकांना वाटायचं काहीतरी घडल, लोकांना वाटायचं काहीतरी वेगळंच होईल. अहो साहेब असं कधी असतं का? ते म्हणले 15 लाख अकाउंटला टाकतो, लोकांनी विश्वास ठेवा. म्हणजे जसं मी सांगितलं उद्धव साहेबांनी, राव साहेबांनी माझ्यावरती डोळे झाकून जोपर्यंत, तसं लोकांनी मोदी साहेबांवरती विश्वास टाकला. पण रिझल्ट नाही आला. त्याच लोकांनी मतदान केलेलं, आज त्याच लोकांनी विरोधात मतदान. मी सांगितलं, मी जर पक्षात काम नाही केलं, पक्ष मला काय म्हणत, हे तू काम करत नाही, ते पद तू सोड, दुसरा काम करू त्याला. तशी लंके साहेबांची सगळ्यात जमेची बाजू, त्यांचा साधेपणा, कोरोना काळात त्यांनी जे काम केलं, त्यानंतर अडचणीच्या काळात पवार साहेबांना साथ दिली, त्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांचं जे शेतकऱ्यांचं धोरण आहे, ते सगळ्यात जास्त श्रीगोंद्यात कांदा आणि दूध याच्यावरती शेतकरी नाराज होते. आणि सुजय दादांचा मला जो जाणवलेला प्रॉब्लेम की सुजय दादांना संपर्क होत नव्हता, अशी तक्रार लोक करायची. आम्ही गेल्यानंतर लोक म्हणायचे त्यांना संपर्क होत नाही. ते कसं असतं, संपर्क नाही झाला तर माणसाचं कसं आहे, तुम्ही काम करा, करू नका, प्रयत्न करा. प्रयत्न केला तरी समोरच्याला समाधान वाटतं, ह्याने आपल्यासाठी प्रयत्न केला. संपर्कच नाही झाला, शेवटी खासदार आहे, त्याला जर तुमचा संपर्क नाही झाला तर तुम्ही खासदार म्हणून काय अपेक्षा करणार साहेब? सगळ्यात जास्त तोटा त्यांना त्या गोष्टीचा होईल असं मला वाटतं. जो संपर्क नाही झाला तो सगळ्यात जास्त त्यांना, त्यांचा जो निगेटिव्ह प्रचार जो झाला ना जास्त, तो संपर्काचा झाला असं झालं. आज आम्ही सकाळी आपल्या ऑफिसमध्ये आलो त्यावेळेस एक कुटुंब आम्ही त्या ठिकाणी बसलेलं पाहिलं आणि त्याच्या कौटुंबिक समस्या आपण सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीनं स्वर्गीय सदानंद पाचपुते यांनी उभं आयुष्य गोरगरिबांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या समस्या सोडण्याचं काम केलेलं आहे. त्याची कमतरता आजही तालुक्याला जाणवते आहे. तर भविष्यामध्ये अशा ह्या ज्या कमतरता आहेत किंवा अण्णांची जी असलेली कमतरता, उणीव ही आपल्या माध्यमातून भरून येणार आहे. मला एक मला असं वाटतं साहेब की अण्णा जे लोकांचे कौटुंबिक प्रश्न सोडवायचे, तर जे तुम्हाला बोललो ना की अण्णांचा लोकांशी कौटुंबिक संबंध होता. सांगवी गाव आहे काष्टीच्या शेजारी. त्या गावाचा इतिहास असा आहे की त्या गावात बबनराव पाचपुतेंना कधीच लेट नाही, कायम त्या गावात मागं आहे. पण ज्यावेळेस स्वर्गीय अण्णा जिल्हा परिषद लोक आहे, त्या गावाने अण्णांना 150 मताचं खेळ दिलं. माणूस काय, फक्त भाऊ बदलला, पार्टी तीच. म्हणजे ज्या लोकांनी पंजाला मतदान केलं त्याच लोकांनी कमळाला मतदान केलं, फक्त माणूस बदलला. म्हणजे काय की तो माणूस प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचला. आणि आता जे राजकारण चाललंय अण्णा गेल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातलं अण्णा असतील, दरेकर सर असतील, ही जी ज्येष्ठ लोक गेली, याच्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातलं राजकारण बरंच बदललंय असं मला वाटतं. त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो की श्रीगोंदा पोलीस स्टेशन, हे पोलीस स्टेशन चालवणारे अण्णा, त्या अख्ख्या तालुक्यात माहित होतं की अण्णा पोलीस स्टेशन चालवायचे. म्हणजे काय, लोकांची कामं करायची, वादविवाद मिटवायचे, ह्याला सहकार्य केला, त्याच्यावर अन्याय झाला, ह्याला न्याय द्या. अण्णा गेल्यानंतर काय झालं की अण्णा कुठल्याही अधिकाऱ्याला मिंदे नव्हते. तेव्हा अण्णांचं अधिकाऱ्यांचं रिलेशन असं होतं की अण्णांनी काम सांगायचं आणि अधिकाऱ्यांनी करायचं. आज ती परिस्थिती नाहीये साहेब. आज परिस्थिती अशी की सत्ताधारी जे आहेत आता बसलेले, ते लोक अधिकाऱ्यांबरोबर मिंदेगिरी करून काम करतात. कसं असतं, तुमच्याकडे एखादा माणूस काम घेऊन आलाय आणि तुम्ही जर त्याला लाचार झाले ना तर त्या कामात वजन नसतं किंवा त्या फोनला वजन नसतं. समजा मी फोन केला अधिकाऱ्याला, हे माझा कार्यकर्ता आहे, काम कर. त्याला माझं काम का करावं लागतं? कारण मी त्याला मिंदा नाही, मला त्याच्याकडून काय अपेक्षा नाहीये. पण जर मी साहेबांना फोन केला, साहेब 1 लाख घ्या, मला 50,000 रुपये आणून द्या, साहेब म्हणतो तू बी चोर मी बी चोर, पण ते काम होत नाही. आज ती परिस्थिती.
आणि अण्णा असताना ती परिस्थिती तहसीलमध्ये नव्हती, ती परिस्थिती पोलीस स्टेशनमध्ये नव्हती. त्याच्यामुळं तुम्हाला विशेष वाटेल एक गोष्ट सांगितली तर, पाचपुतेचे कार्यकर्ते गावात भांडणं करत नाहीत. का करत नाही? तर भांडणं केली तर सोडवायची कुणी? जो सोडवणार होता ते गेला, आणि आता जो सोडवणार आहे त्याच्यावरती विश्वास नाही. तसा आज विश्वास नाहीये, कार्यकर्ते शांत आहे. कार्यकर्ते म्हणतात वादच नाही करायचं, काय करायचं? आज प्रत्येक गावात सगळ्या पार्ट्या जुळून घेतात. का? तर नेता ठाम नाहीये, नेता ताकद देत नाही. का? तर नेता त्या सगळ्या यंत्रणेला लाचार आहे. आज अण्णा फोन करायचे, अण्णांच्या फोन मध्ये वजन होतं, अण्णांच्या समोर कार्यकर्ता साहेब उभा राहत नव्हता. का? तर अण्णा काम करून घ्यायचे आणि 1 रुपया घ्यायचे. आज ती परिस्थिती नाही असं मला वाटतं. अजून एक सांगतो तुम्हाला कामाचा दर्जा. श्रीगोंदा तालुक्यात बराच निधी आला असेल, 200-500 कोटी आला असेल. लोकांना अपेक्षा काय माहिती आहे का? तो निधी आला, चांगला आहे, आनंद आहे, मला पण आनंद आहे की श्रीगोंदा तालुक्यात निधी येतोय. श्रीगोंदा तालुक्यात रोड होत्या, आणि झालं पाहिजे. मी म्हणतो, मी सत्तेत असलो नसलो, लोकांची कामं झाली पाहिजे. आमचं काय आहे? आम्हाला काय विधानसभेत जावं लागतं का? आम्हाला पुढं दिल्लीला जावं लागतं? आमची कामं अशीच होतात. ज्या गोरगरिबांची कामं होत नाहीत त्यांची कामं झाली पाहिजे. आज श्रीगोंदा तालुक्यात लाखो करोडो रुपयाचा निधी आला. निधी आल्यानंतर पहिली कामाची पद्धत अशी होती, कार्यकर्ता असायचा आणि सांगायचे त्या कार्यकर्त्याचं काय असेल ते बघ आणि तू चांगलं काम कर. आज अशी परिस्थिती राहिली नाही. आज नेता काय म्हणतो, हे बाबा मी आमदारकीला एवढा खर्च केलाय, माझे एवढे पैसे गेले, माझे पैसे देऊन तू रोड बनव, नाही तर बनू नको. ही मानसिकता चांगली नाही. सगळ्यात मूळ मुद्दा नरेंद्र मोदीला 2014 साली निवडून द्यायचा भ्रष्टाचार होता. म्हणायचे काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार झाला म्हणून मोदीला निवडून. त्याच मोदीतल्या सरकारमधल्या आमदारांनी, खासदारांनी जर काही गोष्टी केल्या तर लोकांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? त्याच्यामुळे कामाचा दर्जा शून्य. तुम्ही मत सांगताय 200 कोटी आले, 500 कोटी आले, प्रॅक्टिकली काय? आज तुम्ही आपल्या शेजारच्या तालुक्यात जा, तुम्ही शिरूरमध्ये अशोक पवारांचं काम बघा. रस्ता केला तर 5 वर्ष त्याला खड्डा नाही पडायचा. बरं, उद्या नाव कोणाचं घेणार आहेत लोक? उद्या मी चांगलं काम केलं गावात, लोक माझं नाव घेतील. मी जर नाही केलं तर लोक मला घरी बसवतील. मी कुणी असलो तरी, मी अण्णांचा मुलगा आहे म्हणजे लोक मला कायम नाही मतदान करणार. एखादा संधी दिली, परत काम केलं तर संधी, नाही तर तुला सुद्धा घरी बसवणार. कोणी असू द्या, कोणी समजायचं नाही की मी याचा मुलगा, मी त्याचा मुलगा. आता तसं राहिलं नाही. जो काम करल, निलेश लंके कुणाचा मुलगा होता? एखादा शिक्षक, शिक्षकाचा मुलगा, लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी काम केलं, लोकांनी त्याला परत त्यांनी काम नाही केलं, नाही दिलं. सुजय दादा एवढा मोठा वारस आहे, लोकांकडनं त्यांची अपेक्षा पूर्ण नाही झाली, लोकांनी त्यांना मदत. असं काही नसतं. आणि पहिल्यासारखे लोक घाबरत नाही. आता प्रत्येक जण म्हणतो, हे बाबा मी माझे स्वतंत्र आहे, मी माझं करून खातो, मला कोणी देत नाही. आणि मानसिकता आणि ह्या सगळ्या फोडाफोडीमुळे जे मतदानाची टक्केवारी कमी झाली ना, कुणावर विश्वास ठेवायचा? आज प्रताप भैयाची माझी गावात फाईट झाली नाही. आम्ही एकामेकाच्या विरोधात उभा आहे. उद्या आम्ही एकत्र झालो, ज्यांनी आमच्यासाठी गावात भांडण केली त्यांनी काय करायचं? काय करायचं? त्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? उद्या ते काय म्हणते, अरे काय तुम्ही एकत्र झाले, आमचं काय? म्हणून नाही व्हायचं, म्हणून एकत्र यायचं नाही, बाकी दुसरं काही कारण नाही. कार्यकर्त्याला माझ्यावरती विश्वास आहे आणि तो विश्वासघात साजन पाचपुतेने आमच्यावर विश्वासघात केला असं वाटलं नाही पाहिजे, म्हणून नाही जायचं. ते काय वेगळे, आम्ही काही वेगळं नाहीच आहे. आम्हाला फक्त आमच्याच घरात जुळवायचे. काय मला कुणा बरोबर बाहेरच्या बरोबर नाही. पण जे कार्यकर्त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय त्याच्यावर विश्वासघात नाही. तुमचं तालुक्याच्या सेवंताच्या दृष्टीनं विजन काय राहील? माझं विजन जर मला विचारलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपल्या तालुक्यात जवळजवळ 4 कारखाने, 4 कारखाने मिळून साधारणतः 10-12 हजार लोक, 15,000 लोक काम करतात. पहिली गोष्ट म्हणजे ते कारखाने चालले पाहिजे. आणि चालत असताना जे ते कारखाने चालवतात त्याच्यात मी सुद्धा आलो, ते चालत असताना ते चांगल्या पद्धतीने चालले पाहिजे.
शेतकऱ्याला चांगला भाव दिला पाहिजे, कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेळेत पेमेंट दिलं पाहिजे. श्रीगोंदा तालुक्याचे विजन म्हणजे काय? श्रीगोंद्यासाठी काहीतरी करणे. स्वर्गीय बापूंनी श्रीगोंदा कारखाना उभा केला, स्वर्गीय तात्यांनी कुकडी केला आणि आमच्या कुटुंबाने हिरडगाव आणि देवदे टाकला. आता हिरडगाव गौरी शुगर चांगला चालतो, भविष्यात देवदे टाकचा पण आमचा निर्णय होतोय, तो पण कारखाना आम्ही एखाद्या चांगल्या व्यवसायाकडे चालवला. म्हणजे काय की लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, लोकांचा ऊस घ्यायला पाहिजे, लोकांना चांगला दर्जा मिळाला पाहिजे ऊसाचा. हे झालं पहिलं विजन. दुसरं विजन, आपल्या तालुक्यात दुधाचं मोठ्या प्रमाणात संकलन. तर माझी एक विनंती आहे जेवढे दूध व्यवसाय करतात की तुम्ही भेसळ करू नका. मी सुद्धा डेअरीचा व्यवसाय करतो. भेसळ करणं म्हणजे तुमच्याच घरात एखादा छोटा मुलगा असतो, तुम्ही त्याला ते दूध पाजत नाही पण ते दुसऱ्यांच्या मुलाला पाजतात, ते चांगलं नाही असं नसतं. तर दूध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आपल्या तालुक्यात सध्या एखाद्या मोठ्या डेअरीची गरज आहे असं मला वाटतं. आज तुमचं दूध कुठं जातं? इंदापूरला जातं, मंचरला जातं, तुमच्या कन्हैयाला जातं. मग ह्या लोक म्हणजे हे बाहेरचे, हाच रोजगार जर तुम्ही तालुक्यात उपलब्ध केला तर तिथं नोकरीला 4 माणसं लागतात, तुमच्या समज असे व्यवसाय उभे राहिले पाहिजे. प्रगती कधी होती? व्यवसाय उभे राहिले. आता MIDC मंजूर झाली, चांगली गोष्ट झाली, ती कधी होईल? लोक आज सुद्धा म्हणजे एवढ्या वेळा तो MIDCचा विषय निघाला की लोकांनी त्या MIDCची टिंगल केली. लोकांना अजून सुद्धा वाटतंय ते नुसतं गाजर आहे. दर 5 वर्षाला जशी MIDC आपली ठिकाणं बदलते, कदाचित त्यातला भाग असू शकतो असे लोकांची. माझी वैयक्तिक इच्छा आहे की MIDC झाली पाहिजे. MIDC झाल्यानंतर आपल्या तालुक्यातले जे नवीन पिढी आहे त्यांना एक चांगली संधी मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं मला जे जाणवलं, मी काय राजकारणात नवीन, जे पाण्याचं नियोजन चाललंय ओढचं कुकडीचं, त्याच्यावरती जो आपला कमांड आहे तो हळूहळू सुटायला लागला. आणि तो जेवढा सुटल तेवढे श्रीगोंदा तालुक्यातले शेतकरी. त्यासाठी पक्ष वाद विवाद सगळं सोडून सगळ्या नेत्यांनी एकत्र यावा. समजा उद्या मला निवडणूक करायची किंवा श्रीगोंदा तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी निवडणूक करायची, तुम्हाला मतदान श्रीगोंदा तालुक्यातल्या लोकांचं होणार, शिरूर दंडवूनचं नाही होणार. त्याच्यामुळे तुम्ही लोकांसाठी एकत्र या. आपले मतभेद रोज चालू द्या, काय अडचण नाही, पण लोकांसाठी एकत्र या. आणि पाण्यावरती जर आपण योग्य निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या 2-5 वर्षात आपल्या समोरून पाणी जाईल, पण आपल्याला काही करता येणार नाही. हे भविष्यवाणी असं. आम्ही आपल्या ऑफिसमध्ये आल्यानंतर आम्ही असंख्य फायली पाहिल्या, ज्याच्यावर प्रत्येक गावांचं नाव लिहिलेलं आहे. श्रीगोंद्याच्या अनेक फायली आहेत, त्या वेगवेगळ्या कामाची असतील, परंतु त्या सर्व फायलींमध्ये काष्टी हे गावचं त्या फाईलवर नाव मोठं लिहिलेलं आहे. त्याचं नेमकं कारण काय? ते असं आहे साहेब की मी आता जे फाउंडेशन उघडतोय तर काही लोकांच्या माध्यमातून मी श्रीगोंदा तालुक्यातल्या 1,05,000 लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळवले. म्हणजे मला लोकांपर्यंत पोहोचायचं ही माझी इच्छा आहे. तर त्याला एक माध्यम असतं. कोण संवाद यात्रा काढतं, कोण जनसंवाद यात्रा काढतं, कोण मिटिंग घेतं, कोण सभा घेतं, अनेक माध्यम आहेत लोकांपर्यंत पोहोचायचे. तर मी जे फाउंडेशन उघडतो ना त्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचायचं. तर तो जो डाटा आहे तो मी आता सगळा गोळा केला आणि येणाऱ्या 10-15 दिवसात त्याच्यावरती माझं काम चालू होणार आहे. तर ते जे काष्टीचं नाव आहे मोठं आहे, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, मी जरी उद्या काही झालो आणि नाही झालो तरी काष्टी ग्रामपंचायतचा सरपंच लोकनियुक्त हे पद माझ्यासाठी सगळ्यात मोठा असेल. त्याचं कारण सांगतो की कोण साजन पासपुते कोण? आमचे किती गावात पासपुते? 2-4 हजार पासपुते. त्याच्यातलं मी. त्याच्यात प्रताप भैयाच्या विरोधात लोकांनी मला निवडून दिलं. सोपं वाटतं साहेब तुम्हाला? म्हणजे लोकांनी माझ्यावरती घरच्यांवरती जेवढा विश्वास नाही ठेवला तेवढा माझ्यावरती ठेवला आहे. उद्या मी काय सांगितलं, मला उद्या काय मिळेल नाही मिळेल, मी राऊत साहेबांना उद्धव साहेबांना सांगितलं मला काहीच नको, मी काष्टीचा सरपंच झालो ना, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद होतं. कारण
जनतेने माझ्यावरती, दादांच्या गावात विश्वास ठेवला माझ्यावरती. म्हणजे काय की लोकांनी त्यांच्यापेक्षा माझ्यावरती जास्त विश्वास ठेवला. म्हणजे मी जनतेत तर मी आज जनतेच्या मनात तर मी मोठा आहे. बाकीचं जाऊ द्या, कोण पैशाने असन, कोण पदाने असन, कोण कशाने असन, पण जनतेच्या मनात तर मी मोठा आहे ना. पण याच्यापेक्षा अजून काय पाहिजे, म्हणून ते काष्टीचं नाव मोठं आहे. बाकी काय कारण. आणि काष्टीचं नाव काय मोठं राहणार. काही म्हणजे बबनदादाची इच्छा होती की काष्टी बारामती सारखी झाली पाहिजे, या अनेक भाषणात सांगायचे ते. पण लंके साहेबांना मी पहिल्याच मिटिंगला, ह्या ऑफिसमध्ये आमची मिटिंग झाली, म्हणून साहेब मला तुमच्याकडून काही नको, फक्त मला काष्टीसाठी निधी द्या. आणि त्यांनी मला निधी द्यायचं कबूल केलं. त्यांनी मला शब्द दिला, म्हणून तन मन धन सगळं बरोबर घेऊन मी त्यांच्यासाठी काम केलं. मला काय, मी त्यांच्याकडनं मला आमदारकीला मदत करा, मला ग्रामपंचायत, मला काही नाही. माझा सगळ्यात मूळ मुद्दा होता, जिथून माझी सुरुवात झाली, ते जर मी विसरलो तर कदाचित मला पुढे काहीच मिळणार नाही. म्हणून ते विसरायचं नाही, म्हणून आधी त्यांना सांगितलं तुम्ही काष्टीला निधी द्या. तर आज आपण दक्ष टाइम 24 ला दिलखुलास आपली मुलाखत आपण दिलेली आहे. आपल्या मनातल्या अनेक शंका, कुशंका असलेल्या अपेक्षा, श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला आपल्याकडनं काय हवंय, खरं तर हे आपण आम्ही न विचारताही आपण अगदी मोकळेपणानं सांगितलेले आहे. दक्ष टाइम्स 24 च्या वतीनं खूप खूप धन्यवाद भैया की आज आपण आलात आणि दिलखुलास आमच्यावर गप्पा मारल्यात. भविष्यामध्ये नक्कीच जनता आपल्या पाठीशी उभा राहील आणि जे आपल्या मनातलं स्वप्न आहे, स्वर्गीय सदानंद पाचपुते यांच्या मनातलं स्वप्न आहे, ते आपल्या निमित्तानं नक्की पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीस आपल्याला खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.